नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर DMERची गट ड ची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. कुठली कुठली पदे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त नेमकं कशा पद्धतीचा पेपर पॅटर्न, जागा, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि खूप दिवसांपासून सांगत आहे की DMERची जाहिरात येणार आहे आणि त्यासुद्धा यायला सुरुवात झालेल्या आहेत. ओके, तर मगाशी जी जाहिरात आली ती कंबाईनमध्ये होती पूर्णपणे DMERची. बाकी DMER अंतर्गत जे वेगवेगळे जिल्ह्यामध्ये महाविद्यालय वगैरे आहेत, तर त्याच्या या ठिकाणी जागा भरण्यास सुरुवात झालेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही जर तयारी वगैरे चालू केली असेल, लवकरात लवकर चालू करा. स्पेशली करून स्टाफ नर्सच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सो जे विद्यार्थी तयारी वगैरे करत असतील, तर त्यांच्यासाठी आपण ऑलरेडी संकल्प नावाची बॅच चालू केलेली आहे. ज्यांनी कोणी प्रवेश मिळवला नसेल, हा माझा नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या. ओके, सो वेळ न गमावता पाहूयात जाहिराती संदर्भात माहिती. DMERच्या गट ड च्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. गट क च्या सुद्धा जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळं जे विद्यार्थी स्पेशली करून स्टाफ नर्ससाठी तयारी करत असतील, तर त्यांच्यासाठी संकल्प नावाची बॅच चालू केलेली आहे. त्या बॅचमध्ये ज्यांनी कोणी प्रवेश घेतला नसेल, प्रवेश मिळवून घ्या. आणि हा जो काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे थोडासा आहे, ज्यांनी कोणी जॉईन केलं नसेल किंवा इंटरेस्टेड असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. तर बघा, सध्याला बॅचमध्ये पाहायला गेलं खूप सारं अपडेट या ठिकाणी झालेलं आहे. संकल्प नावाची बॅच आहे, ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक खाली दिलेली आहे. या बॅचमध्ये सध्याला बॅच डेमो आहे, हे एक वेळा पाहून घ्या. त्यानंतर डेमो लेक्चर पाहून घ्या. ओके, एक वेळा चेकआउट करा, सगळं फ्री आहे याच्यामध्ये. सध्याला जे डेमो वगैरे आहेत, त्याच्यानंतर तांत्रिक विषयाचे 67 लेक्चर झालेत, दररोज लाईव्ह असतात. ओके, PYQ विश्लेषण जसं यूट्यूबला घेतो त्याच पद्धतीनं डेमो पाहिल्यावरती तुम्हाला कळून जाईल की नेमकं कशा पद्धतीनं असतं. त्यासोबत नर्सिंगचे 10,000 MCQ आहेत मराठीमधून. त्याच्यानंतर सध्याला टॉपिकनुसार नोट्स वगैरे प्रोव्हाइड करणं चालू आहे. एक PDF पाहायला गेलं तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, आता सध्याला मानवी शरीरशास्त्र चालू आहे. हे सर्व मी ऑलरेडी डेमोमध्ये ॲड करून दिलं आहे किंवा खूप ठिकाणी मी व्हिडिओ वगैरे अपलोड केलेत. हे बघा, सध्याला रक्त नावाचा टॉपिक वगैरे इथं इन्क्लूड केला आहे. ओके, अशा पद्धतीनं हँड रिटन नोट्ससुद्धा तिथं अपडेट होत आहेत. मानवी शरीरातील रक्तवाहिन्या वगैरे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमची सगळी तयारी एकाच ठिकाणी एकाच बॅचमध्ये लाईफ टाईमसाठी होणार आहे. त्यामुळं जेवढं होईल तेवढं जॉईन करा. बाकी काही समस्या असतील तर कमेंट करा. बाकी जो जाहिरात आहे त्या संदर्भात सगळी माहिती पाहून घ्या. धन्यवाद. त्या अगोदर नवीन असाल सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करून घ्या. ओके, तर इथं पाहून घ्या. याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलं आहे की DMER अंतर्गत जे VSS वैद्यकीय महाविद्यालय आहे लातूरचं, तर त्याच्या अंतर्गत ही जाहिरात आहे. ही इथली जरी जाहिरात असली तरी ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून तुम्हाला अर्ज करता येईल. सो काळजी नका करू. ओके, बऱ्याच जणांचं कमेंट्स असतात. तर बाकी पाहायला गेलं तर ही स्पेशली करून गट ड ची जाहिरात आहे. आता गट ड चे जे काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये 90% पोस्टला फक्त पात्रता काय असते, 12वी पास एवढंच. ओके, त्याच्या बेसिसवर तुम्ही अर्ज करू शकता. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या कक्षसेवक, त्यानंतर बाह्य रुग्ण विभाग सेवक, त्या व्यतिरिक्त शिपाई आहे, माळी आहे, स्वयंपाकी आहे, क्षयकिरण सेवक आहे, प्रयोगशाळा परिचर आहे, त्याच्या व्यतिरिक्त रक्तपिढी, अपघात विभाग, सहाय्यक स्वयंपाकी, त्यानंतर पहारेकरी, न्हावी आणि धोबी, अशा सर्व संवर्गाची जवळपास 85 रिक्त पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत. बाकी पेमेंट सगळ्यांना सारखंच आहे. कामाचं स्वरूप थोडंसं वेगळं असेल. बाकी जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी मगाशी जे GMCचे पेपर झालेत ते तपासा, त्याला अनुसरून तुम्ही अभ्यास केलात तरी चालेल. माझ्याकडं सरावासाठी पेपर्स आहेत झालेले, काही GMCचे PYQ सुद्धा पेपर आहेत. सो ज्यांना कुणाला हवं असेल कॉन्टॅक्ट वगैरे तुम्ही करू शकता, खाली माझा नंबर आहे. बाकी ॲज इट इज याच्यामध्ये सर्व जाहिरात वगैरे अजून प्रसिद्ध झालेले नाही आहे. जाहिरात तुमची 20 ऑगस्टला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त इथं अर्ज वगैरे तुम्हाला 10 सप्टेंबरपर्यंत करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त बरीच अशी माहिती वगैरे दिलेली आहे. बाकी जाहिरात आल्यानंतर तुम्हाला पात्रता, पेपर पॅटर्न सर्व तुम्हाला या ठिकाणी मी
इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून देईन. बाकी काही डाऊट असतील अवश्य मला कळवा. ज्यांना कुणाला बॅचमध्ये प्रवेश मिळवायचा असेल लवकरात लवकर बॅचमध्ये प्रवेश घ्या. कारण का जशी जशी फी वाढते तसं तसं स्टडी मटेरियल वाढत जात आहे. त्याच्या व्यतिरिक्त लाईव्ह लेक्चर डेली होतात. ते आत्तापासून जर तुम्ही तयारी केलं तर तुम्हाला येत्या काळामध्ये लवकरात लवकर सिलेबस कंप्लीट होईल. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.